आउटपुट दिलाय ऑन दिलाय कनेक्ट नाही झालं. आव्हाड साहेब, तुम्ही खरं तर आता पत्रिका दाखवलेली आहे एमला आणि डीसीएम या दोघांनाही आमंत्रण दिलेलं आहे. ते ठरवतील यायचं की नाही हे त्यांच्या हातात आहे. पत्रिका देणं माझं काम. या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठलीही चर्चा झाली आहे का? कुठलीही चर्चा नाही. सर, पाकिस्तानमधून जे काही दहशतवादी हल्ला झालेला आहे तर आता विरोध केला जातोय. काही पाकिस्तान गेले म्हणजे ज्यांना वेळ दिली होती 48, मात्र काही आहेत. काल जो काही सरकारचं काम आहे. सरकार गेले 5 वर्ष गेले अनेक वर्ष याच्यावरच राजकारण करतं. आम्ही पाकिस्तान्यांना पकडणार, आम्ही बांगलादेशींना पकडणार, आम्ही त्यांना परत पाठवणार. दर 3 महिन्यांनी हे चालूच असतं त्यांचा कार्यक्रम. त्यामुळे आता हा कार्यक्रम पण चालेल थोडे दिवस. सरकार कधीच गंभीर नसतं. त्यांना याच्यावरतीच राजकारण करायचं असतं. जे राजकारण होतं असं म्हणायचं का की हे काय पहिल्यांदा घडते? बांगलादेशींना काढणार आणि पाकिस्तानी नागरिकांना आम्ही परत पाठवणार. हे दर 3 महिन्यांनी एकदा पत्रकार परिषद महाराष्ट्रात होत असते. म्हणजे काय मोठे गंभीर हे सरकार कधीच नसतं. विजय वडेट्टीवारांनी विधान केलेलं आहे. विजय वडेट्टीवार म्हणतायत की हिंदू आहे म्हणून नाव विचारून काही एवढं वेळ त्या दहशतवाद्यांना होता का, असा एक प्रश्न त्यांनी असं आहे की अनेक जणांच्या मनात अनेक शंका आहे. आता शंका उपस्थित करणं काय गुन्हा आहे का? शंका आहेत ना अनेक जणांच्या. सैनिक का नव्हते ही शंका आहे ना. आणि आम्ही नाही व्यक्त करत आहे. जे 26 जण मेले त्या 26 जणांच्या घरचेच प्रश्न विचारतात. सैनिक का नव्हते तिथे सैन्य का नव्हतं, पोलीस का नव्हते, हा आम्ही प्रश्न नाही विचारत आहे. डोंबिवलीच्या बाईंनी त्याच रात्री विचारला प्रश्न की बाकी सगळं सोडावं, तुमची सुरक्षा व्यवस्था का नव्हती. शंका निर्माण झाली. लोक बोलतात त्याच्यावर. आता तेही बोलायचं नसेल तोंडाला काळी पट्टी जाऊन लॅप्सेस असणं हे ठीक आहे, हे योग्य असं सगळं. आपण शंका कोणी कशी विचारू शकतो ना. शंकेला तुम्ही शब्द नाही ठरवू शकत ना. शंका कुठल्या स्वरूपात व्यक्त करायची. शंका व्यक्त करण्याला काही इथे हे नाही. शंका व्यक्त होणार ना. माझी शंका पहिल्या दिवशीच विचारले की तिथे सैनिक का नव्हते. अतिसंवेदनशील असलेल्या काश्मीरमध्ये इतके पर्यटक एका ठिकाणी जमले असताना एकही सेनेचा कर्मचारी, एकही सैनिक उपस्थित नसणे हे काय दर्शवतं? तुमच्या सैन्यामधली गेले 4 वर्ष तुम्ही भरतीच रोखून ठेवली आहे, काय दर्शवतं? तुम्हाला इतरत्र पैसे वाटायला पैसे आहेत आणि सैनिकांचा पगार द्यायला पैसे नाहीत. म्हणजे भारताच्या सीमा तुम्ही दुश्मन राष्ट्रांसाठी उघडून ठेवलेल्या आहेत की या आणि मारा आणि जा घरी. वारंवार जर का पाहिलं तर सध्याला कुठेतरी काश्मीरमध्ये पर्यटक जे आहेत ते पुन्हा एकदा जाताना दिसत आहेत. त्याकडे कशा प्रकारे बघता? उलट आपल्यासारख्या, माझ्यासारख्या किंवा पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून प्रत्येकाने काश्मीरला जायला हवं. काश्मीर जर आर्थिक अडचणीत सापडला तर तिथे पाकिस्तान परत मूळ धरेल. पाकिस्तानला जर आपल्याला काश्मीरमधनं बाहेरच काढायचं असेल तर काश्मीरला आर्थिक सुबत्ता द्यावी लागेल. शेवटी गरिबीच माणसाला बंडखोरीकडे, दहशतवादाकडे घेऊन जाते, गुंडगिरीकडे घेऊन जाते. शेवटी पोटाची खळगी तुम्हाला करायला लावते. आज तिथे सुवर्ण काळ जो 40 वर्षापूर्वी काश्मीरचा होता तो परत येताना दिसत होता. जिथे गोळीबार झाला त्या ठिकाणी एका वेळेस 2000 लोक होते असे तिथले लोक सांगतात. त्यामुळे 2.5 कोटी लोक ज्या भागामध्ये गेले आहेत तो भाग जिवंत ठेवण्यासाठी तुमच्यासारखे माझ्या सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवे. त्यामुळे नागरिक जर जात आहेत तर त्यांना मी तर ही मागणी केलेली आहे की काश्मीर दौऱ्यासाठी सबसिडी द्या. काश्मीरला जिवंत ठेवता, जेवढं जिवंत ठेवता येईल, जेवढं तिथे चांगलं काही करता येईल तेवढं करा. तर पाकिस्तानला त्यांच्या तोंडावर आपण आपटू शकतो. सीआरटीच्या साखळीच्या अभ्यासक्रमातून मुघल आणि दिल्ली सल्तनतसारखे विषय जे आहेत ते वगळण्यात आलेले आहेत आणि महाकुंभ टाकलेला आहे. कदाचित ज्योतिषशास्त्र पण येईल, कदाचित ग्रहांची मालिका पण येईल. शनी ग्रह इथे गेला, गुरु इथे आलाय, आता राहू वरती गेलाय, केतू खालती आलाय. 8व्या ग्रहात शनी आहे, 9व्या ग्रहात चंद्र पोचलेला आहे. आता त्याचाही अभ्यास करावा लागेल ना. आधुनिक भारतामध्ये आपण विज्ञान युगाकडनं प्राचीन युगाकडे जातो, चांगली गोष्ट आहे. आता जर आपण मुघलांना काढूनच टाकले तर औरंगजेब महाराष्ट्रात आलाच नव्हता, दक्षिण स्वारीवर गेलाच नव्हता, अफजल खान कृष्णा भास्कर कुलकर्णीला घेऊन प्रतापगडावर गेलाच नव्हता, शाहिस्ते खान लाल महालात आलाच नव्हता. पोरांनी काय शिकायचं? तर शिवाजी महाराज लाल महालात बसले, नंतर रायगडावर जाऊन बसले, इतिहास संपला. आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला 1680. ह्याच्यावरती तुम्हाला काय शिकायलाच नाही ना, कारण का मुघलच गेले तर शिकवणार काय? मग तुम्हाला पानिपतचं पहिलं युद्ध कुठे झालं? झालंच नाही. पानिपतचं दुसरं युद्ध कुठे झालंच नाही. पानिपतचं तिसरं युद्ध कुठे झालं? झालंच नाही.
हळदी घाटीची लढाई राणा प्रतापवर झालीच नाही. सांगा मुघलच नव्हते. चांगला इतिहास शिकवा, असाच इतिहास शिकवा परत.